क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या मराठीच्या नवीन अभ्यासक्रमामधील 5वी कविता प्रकाशयात्रीचा स्वाध्याय पाहूया. आम्हाला हे समजले मध्ये पहिला प्रश्न आहे, कवितेतील खालील अर्थाच्या ओळी शोधून लिहा. इथे आपल्याला अर्थ दिला आहे, त्या अर्थाची कवितेतून ओळ शोधायची आणि लिहायची आहे. फुलपाखरासारखे स्वातंत्र्य हवे. उत्तर, फुलपाखरापरी आम्हाला पंख मोकळे हवे. या अर्थाची ओळ कवितेत आली आहे. फुलपाखरापरी आम्हाला पंख मोकळे हवे. आम्ही स्वावलंबनाने ताठ उभे राहू. उत्तर, ताठ उभारू आम्ही आमूच्या पायावरती खडे. एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडवू. उत्तर, हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने. दुसरा प्रश्न आहे, कवितेतील खालील ओळींचा अर्थ लिहा. कवितेतल्या ओळी आपल्याला दिल्या आहेत, त्याचा अर्थ काय होतो ते आपल्याला लिहायचं आहे. बालक आम्ही प्रकाशयात्री गगन चितारू नवे. उत्तर, आम्ही मुले प्रगतीच्या प्रकाशाकडे जाणारे प्रवासी आहोत. आम्ही आकाशात नवी स्वप्ने व चित्रे रेखाटू. प्रकाशयात्री म्हणजे प्रगतीच्या प्रकाशाकडे जाणारे प्रवासी. कळ्या कळ्यांचे गेंद होऊनी हसता हसता झुलू. उत्तर, आम्ही सर्व मुले कळ्यांच्या गुच्छाप्रमाणे एकत्र येऊन हसत खेळत राहू. अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. उत्तर, अज्ञानाचा अंधार दूर करून आम्ही सर्वांना ज्ञान आणि प्रगतीच्या प्रकाशाकडे घेऊन जाऊ. घुमवणारा घुमवू वारा सर्व बांधवांसवे. उत्तर, आम्ही सर्व बांधवांसोबत एकत्र येऊन एकतेचा आणि प्रगतीचा नारा सर्वत्र पसरवू. प्रश्न तिसरा, कवितेच्या आधारे खालील कृती करा. कवीचे नाव. कवी आहेत कल्याण इनामदार. कवितेचे नाव काय आहे? प्रकाश यात्री. कवितेचा विषय. कवितेचा विषय काय आहे? लहान मुलांची प्रगतीची, एकतेची व उज्ज्वल भविष्याची स्वप्ने. कवितेतील शब्दांचे अर्थ. स्वर म्हणजे आवाज, धरा म्हणजे पृथ्वी, बांधव म्हणजे भाऊ, तेजोमय म्हणजे तेजस्वी. कवितेतून मिळणारा संदेश. भेदभाव विसरून स्वावलंबी बनून व एकमेकांच्या साथीने देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र काम केले पाहिजे, हा संदेश कवितेतून आपल्याला मिळतो. चौथा प्रश्न आहे, कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. नवे, हवे, झुलू, फुलू, खडे, दिवे, पाने, गाणे. आपण समजून घेऊयामध्ये आपल्याला सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम याविषयी माहिती दिली आहे. त्यात एक प्रश्न आहे, पुढे काही सामान्य नामे, विशेष नामे व भाववाचक नामे दिली आहेत. खालील तक्त्यात त्यांचे वर्गीकरण करावं लिहा. तक्ता आपण बनवलेला आहे. सामान्य नाम म्हणजे काय? एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या पदार्थाला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला म्हणतात सामान्य नाम. उदाहरणार्थ पर्वत, शिखर, नदी. यामुळे आपल्याला कोणता पर्वत, कोणती नदी, कोणते शिखर आहे ते कळत नाही, फक्त समजते की पर्वत, शिखर, नदी. विशेष नाम म्हणजे काय? तर ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला म्हणतात विशेष नाम. म्हणजेच पर्वत म्हटला तर सह्याद्री, शिखर म्हटले तर कळसुबाई, नदी म्हटली तर गोदावरी, कळसुबाई आणि सह्याद्री. यामुळे आपल्याला विशिष्ट पर्वत, विशिष्ट नदी आणि विशिष्ट शिखर कोणतं आहे ते समजतं, त्याला म्हणतात विशेष नाम. जसे की एखादी मुलगी म्हटलं तर कोणती ते कळणार नाही, पण प्राजक्ता म्हटलं तर कोणती मुलगी हे कळेल, त्या नावाला म्हणतात विशेष नाम. गुलाब म्हटलं तर आपण एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं तर आपण विशेष नामामध्ये घेऊ शकतो. गुलाब म्हणजे जर फुल गुलाब घेतलं तर आपण ते सामान्य नामामध्ये लिहिणार. आता गोदावरी हे एका विशिष्ट नदीचं नाव आहे म्हणून गोदावरी हे विशेष नाम आहे. भाववाचक नामे म्हणजे काय? तर ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला म्हणतात भाववाचक नाम. गुण, धर्म, भाव म्हणजे काय?
वात्सल्य, माणुसकी, नवलाई, चांगुलपणा, सौंदर्य, स्वच्छता, प्रामाणिकपणा असे जे भाव असतात त्यांचा बोध होतो ती भाववाचक नामे. मग आपण हा तक्ता पूर्ण तयार केला आहे. सामान्य नामे कोणती आहेत आपल्याला दिलेल्या नामांपैकी त्या नामे आपण लिहिली नाही, डायरेक्ट तक्ता लिहिला आहे. सामान्य नाम फूल, पाटी, नदी, चवळी, गुलाब. आता गुलाब आपला दोन्हीकडे आलाय, कारण गुलाब हे व्यक्तीचं नाव घेतलं तर विशेष नामामध्ये येईल, फूल हा गुलाब जर घेतला तर सामान्य नामामध्ये येईल. विशेष नाम प्राजक्ता, गुलाब, गोदावरी. भाववाचक नाम वात्सल्य, माणुसकी, नवलाई, चांगुलपणा.